नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अनिता संतोष गुजर. एसएजी सक्सेस टॉक्स या माझ्या चॅनल मध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. आज मी महिला बचत गट कसा ओपन करायचा यावर चर्चा करणार आहे. महिला बचत गट ओपन करण्यासाठी ज्या महिलांना महिला बचत गट ओपन करायचा आहे त्या महिलांनी अगोदर महिला बचत गटाविषयी पूर्ण माहिती घ्यावी. पूर्ण माहिती असेल तरच त्यांनी महिला बचत गट ओपन करण्यासाठी जावे. महिला बचत गट ओपन करण्यासाठी त्यांनी त्यांच्या आजूबाजूच्या महिला म्हणजे महिला बचत गट ओपन करण्यासाठी ज्या महिलांना बचत गटाची आवड आहे त्याच महिलांनी बचत गटामध्ये सहभागी व्हावे. का तर महिला बचत गटामध्ये बचत जमा करावी लागते. बचत दर महिन्याला तुम्हाला 100 रुपये, 500 रुपये, 200 रुपये तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही त्या महिला बचत गटामध्ये तुम्ही सेव्हिंग जमा करायची आहे. आणि सेव्हिंग जमा करण्यासाठी तुमची जर ऐपत असेल तरच महिला बचत गटामध्ये या. 100 रुपयेवरून पण महिला बचत गटामध्ये फायदे भरपूर असतात. जरी तुम्ही सेव्हिंग जमा करत असतील तरी पण तुम्हाला भरपूर प्रकारे फायदा त्यामध्ये भेटत असतो. महिला बचत गट चालवण्यासाठी तुम्हाला जर पूर्ण माहिती आवश्यक असेल तरी तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. महिला बचत गट सुरू करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या एरिया मधल्या महिला गोळा करा. महिला आजूबाजूच्या असाव्यात जेणेकरून तुम्हाला महिला बचत गट ओपन करण्यासाठी सोपे पडेल किंवा तुम्हाला बैठकी घेण्यासाठी त्या बचत गटाच्या मिटिंग घेण्यासाठी दर महिन्याला मिटिंग घ्यावी लागते. तर त्या महिला बचत गटांना मिटिंग घेण्यासाठी तुम्हाला सोपं पडावं त्यासाठी तुम्ही महिला बचत गटातल्या महिला या आजूबाजूच्याच आजूबाजूच्या असल्यामुळे कधीही तुम्ही संध्याकाळी, दुपारी, सकाळी कोणत्याही टायमिंगला तुम्ही महिला बचत गटाची मिटिंग घेऊ शकता आणि महिला बचत गट ओपन करू शकता. महिला बचत गटासाठी ओपन करताना त्या अगोदर तुम्ही महिला बचत गट का ओपन करताय हे ध्येय तुमच्या डोळ्यासमोर असलं पाहिजे. महिला बचत गटाचं जर ध्येय तुमच्या समोर असेल तर तुम्हाला खूप उंची गाठू शकता. महिला बचत गट खूप पुढे घेऊन जाऊ शकता. बचत गटातून फायदे घेऊ शकता. त्यासाठी तुमच्या डोळ्यासमोर पहिल्यांदा ध्येय असले पाहिजे. मीटिंग घेताना तुम्ही पहिल्यांदा महिला बचत गटांची विचारपूस करा की कोणत्या ध्येयावर आपण बचत गट चालू करू शकतो. फक्त सेव्हिंग साठी करायचं आहे, व्यवसायासाठी करायचं आहे, त्या बचत गटाचे जेवढे फायदे असतील ते सर्व फायदे आपल्याला भेटले पाहिजे त्यासाठी आपण बचत गट ओपन करतोय. नंतर आपण महिला बचत गट ओपन करण्यासाठी जी महिला तुम्ही घेणार आहोत त्या महिला एका घरातल्या नसल्या पाहिजेत. जर त्या महिला एकाच घरामधल्या 2 महिला घेतल्या तर त्यांच्या घरामधील जो वादविवाद असतो तो आपल्या महिला बचत गटावर परिणाम करू शकतो. त्यासाठी बचत गटामध्ये एका घरातील एकच व्यक्ती घ्यायची जेणेकरून आपल्या महिला बचत गटाला त्याचा फायदा होऊ शकतो. महिला बचत गटामध्ये जर काय भांडणे असतील तर ते भांडणे महिला बचत गटातल्या महिला घरापर्यंत घेऊन जातात. त्यासाठी महिला बचत गटामध्ये एकच व्यक्ती, एक घरातली एकच व्यक्ती घ्यायची जेणेकरून आपला महिला बचत गट पुढे जाऊ शकतो. याच्यानंतरचा मुद्दा आहे महिला बचत गट ओपन करण्यासाठी रेशनिंग कार्डचा वापर केला जातो. रेशनिंग कार्ड असेल तेही रेशनिंग कार्ड त्याच ठिकाणाचे पाहिजे ज्या ठिकाणी तुम्ही बचत गट ओपन करणार आहात. ज्या ठिकाणी तुम्ही रहिवासी आहात त्या रहिवासीनेच बचत तुमचे रेशनिंग कार्ड हवे असते. महिला बचत गटातल्या महिला त्या ठिकाणावरच्या असाव्या, त्यांचा पिनकोड नंबर त्याच ठिकाणचा असावा जेणेकरून त्यांचे रेशनिंग कार्ड गावचे असेल. काही महिलांचे रेशनिंग कार्ड गावचे असतात मग त्या महिलांना आपल्या बचत गटामध्ये एंट्री द्यायची नाही. तर त्या महिला बचत गटामुळे त्यांच्या महिलांच्यामुळे आपल्या बचत गटावर परिणाम होतो. आपला बचत गट गव्हर्नमेंटच्या फाईल मध्ये गेला तर तो गट आपला कट होऊन माघारी येतो. त्याबद्दल आपल्याला कोणीही माहिती सांगत नाहीये की आपला बचत गट का कॅन्सल झाला, आपल्या बचत गटाला का अनुदान आलेलं नाहीये. आपल्या फिरत्या ज्या महिला बचत गटामध्ये आपण ज्या महिला घेणार आहोत त्या एकाच कॅटेगरीतल्या असाव्या. म्हणजे तुम्ही म्हणाल की एक कॅटेगरी म्हणजे काय? एक कॅटेगरी मधली म्हणजे की महिला जर घरगुती असतील तर घरगुतीच घ्याव्या, नोकरी करणाऱ्या असतील त्या नोकरी करणाऱ्याच घ्याव्या. का म्हणजे याचा परिणाम आपल्या बचत गटावर होतो. जर नोकरी करणाऱ्या महिला असतील तर त्यांना रविवार शिवाय सुट्टी भेटत नाही. मग त्यांच्यामुळे आपली बचत गटाची मिटिंग रविवारी घ्यावी लागते. रविवारी आपल्या घरातील महिलांना घरातील खूप काम असतात त्यामुळे महिला बचत गटांना मिटिंग घेणं अवघड होतं. त्यासाठी नोकरदार महिला न घेतलेल्याच बऱ्या. जर नोकरदार महिला घेणार असतील तर त्या नोकरदार महिलांना की त्यांचा वेळ काढावा लागेल. सुट्टी वगैरे असेल तर त्यांनी बचत गटाला वेळ द्यावा. महिला बचत गट पुढे नेण्यासाठी त्यांनी पण सपोर्ट करावा. कुठे कार्यक्रम असतील, महिला बचत गटाविषयी काय माहिती भेटत असेल तर ती पण त्यांनी गोळा करावी. नोकरदार महिलांनी वेळात वेळ काढून महिला बचत गटाला सपोर्ट करावा. त्यासाठी तुम्ही एका कॅटेगरीतल्या महिला घेतल्या तर बचत गटाला खूप फायदा होतो.
महिला बचत गटामध्ये जर मीटिंग घेतली आणि त्या मीटिंग मध्ये जर ती नोकरदार महिला अवेलेबल नसेल किंवा तिला वेळ नाही भेटला मीटिंगला हजर राहणे, तर त्यावेळेला तिला ज्या विषयी आपण माहिती बोलणार आहोत किंवा ज्या विषयी आपण अहवाल सादर करणार आहोत तो तिला कळत नाहीये, तिच्यापर्यंत ते माहिती पोहोचत नाहीये. आणि जर आपण माहिती देण्यानंतर मीटिंग झाल्यानंतर माहिती देण्याचा प्रयत्न केला तर आपण जी माहिती बोललेली असतो त्याच्यातील निम्मी अर्ध्यातली अर्धी माहिती तिच्यापर्यंत पोहोचलेली असते. त्यामुळे नोकरदार महिला असतील तर त्यांनी वेळात वेळ काढणे हे गरजेचं असतं. जर तुम्ही घरगुती महिला असतील तर खूपच छान आहे. घरगुती महिला कधी तुम्ही मीटिंग घेऊ शकता, तुमच्या बचत गटाला फायदा करू शकता. आणि जर तुम्हाला महिला बचत गटामध्ये एका कॅटेगरी मधले म्हणजे अजून काय, जर तुम्ही घरगुती महिला बचत गट, असेही महिला बचत गट असतात की ज्या महिला घरकाम करतात त्यांचे बचत गट वेगळे असतात. ज्या महिला बचत गटात ज्या महिला तुम्ही घेणार आहात त्या महिला बचत गटामधल्या महिला तुम्ही घेताना त्यांची चौकशी करा की त्या महिला इतर कोणत्या महिला बचत गटामध्ये त्यांचे नाव नोंदणी नाही ना. जर त्यांची नाव इतर महिला बचत गटामध्ये असेल किंवा त्यांनी महिला बचत गटातून इतर योजनेचा जर लाभ घेतलेला असेल तर त्यांचं नाव तुमच्या महिला बचत गटामध्ये दिसणार नाही. तुम्हाला तुमच्या बचत गटातून कोणत्याही प्रकारे फायदा भेटणार नाही. त्यासाठी तुम्ही अगोदर त्यांची चौकशी करा. ज्या महिला तुम्ही घेणार आहात त्या इतर कोणत्या महिला बचत गटामध्ये त्यांची नाव नोंदणी नाही ना, त्या कोणत्या महिला बचत गटातून कोणत्या योजनेचा लाभ घेतलेला नाही ना. असे असेल तर तुमच्या बचत गटावर त्या महिलेचा पुरेपूर परिणाम होणार आहे. त्यासाठी महिलांची पूर्ण चौकशी करा किंवा त्या महिलेनं कोणत्या गटातून कर्ज घेतलेलं आहे का, त्या महिला बचत गटातून कोणत्या बँकेतून कर्ज घेतलेलं आहे का, त्या महिलेनं ते कर्ज व्यवस्थित फेडलेलं आहे का, त्याची परतफेड व्यवस्थित केलेली आहे का, त्याची पूर्ण चौकशी करून तुम्ही महिला बचत गटातल्या महिला घेऊ शकता. जर तुम्हाला महिला बचत गटामध्ये इतर कोणत्याही कॅटेगरीतल्या महिला घेतल्या तरी चालतील, परंतु त्या एका महिलेचं 2 बचत गटामध्ये नाव नसलं पाहिजे. जर त्या 2 महिला बचत गटामध्ये नाव असेल तर तुमच्या महिला बचत गटाला कोणत्याही प्रकारे फायदा भेटणार नाही. तुमचा महिला बचत गट जर तुम्ही नोंदणीकृत करत असाल गव्हर्नमेंटकडे तर तो गव्हर्नमेंटकडे नोंदणी होणार नाही. त्या एका महिलेमुळे तुमच्या 9 महिलांचे नुकसान होणार आहे. त्यासाठी पुरेपूर महिलांची माहिती घ्या, व्यवस्थित चौकशी करा, त्यांचे डॉक्युमेंट्स गोळा करा. ते सर्व डॉक्युमेंट्स गोळा करून गव्हर्नमेंटच्या बँकेत जाऊन तुम्ही महिला बचत गट ओपन करू शकता. त्याच्या अगोदर तुम्ही 10 जणी व्यवस्थित एकत्र बसून त्याचा ठराव करा की आम्ही महिला बचत गट ओपन करणार आहोत. महिला बचत गटातल्या जर महिला एका कॅटेगरीतल्या असतील तर त्यांना खूप फायदा होतो. महिला बचत गटामध्ये घर कामगार असतात महिला, त्यांचा गट होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्या महिला असतील तर त्यांचा वेगळा बचत गट होऊ शकतो. तर तुम्ही एकाच कॅटेगरीतल्या असतील तर त्याला खूप फायदा होतो. जर तुम्ही वेगवेगळ्या कॅटेगरीतल्या महिला घेतल्या तर बचत गटावर परिणाम होतो आणि तो बचत गट मोडला जातो किंवा तिथेच थांबला जातो. त्याचा काही आपल्याला फायदा होऊ शकत नाही. महिला बचत गटामध्ये काही महिलांना भरपूर प्रकारे फायदा झालेला आहे. कचरा काढणाऱ्या महिलांनी सुद्धा बचत गटाचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा घेतलेला आहे. त्याची सक्सेस स्टोरी भरपूर ठिकाणी तुम्हाला बघण्यास भेटलेल्या आहेत. आणि खरंच आहे की महिला बचत गटातून जर तुम्ही महिला बचत गट सक्सेस करणार असाल, व्यवसाय करणार असाल तर त्यामध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणे फायदा भेटणार आहे. त्यासाठी तुम्ही महिला बचत गटाची पुरेपूर माहिती गोळा करा आणि नंतरच तुम्ही महिला बचत गट ओपन करा अशी मी विनंती करते. की महिला बचत गट कशा प्रकारे ओपन केला जातो त्याची पूर्ण माहिती घ्या. महिला बचत गट कशा प्रकारे असतो, जातीवर सुद्धा महिला बचत गट, जर तुमच्या कोणत्या जातीचे तुम्ही आहात त्या बचत गट तुम्ही तुमच्या जाती धर्माच्या ज्या मोठमोठ्या संस्था असतात किंवा तुम्हाला भेटणारे जी योजना असतात त्या योजनांमध्ये जर तुम्ही तुमचे बचत गट लावलेत तर तुम्हाला त्यातून सुद्धा महिलांना कमी टक्क्याचे व्याज भेटले जाते, त्यावर सबसिडी भेटली जाते. तर तुम्ही कोणत्याही जातीचा असेल तर जातीच्या वरून सुद्धा तुम्हाला महिला बचत गटातून कर्ज मिळाले जातात. यासाठी तुम्हाला जर महिला बचत गट चालू असेल आणि आता आम्ही महिला बचत गटात यापुढे काय करू शकतो याविषयी जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला जर कोणती माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये विचारा, मी तुम्हाला उत्तर नक्की देईन.